बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून मुसळधार पाऊस होतोय। आपण जर पाहिलं तर मागच्या महिन्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला होता आणि यामुळे सोयाबीन पिकासह उडीद, मूग, भाजीपाला पिकांचं नुकसान झालं होतं। सध्या सुद्धा शेतकऱ्याच्या सोयाबीन शेतामध्ये पाणी आहे। आपण बघू शकतो। मी सध्या खंडाळा शिवारातील या शेतामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 8 ते 10 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली आहे। सोयाबीन पीक जे आहे ते गेल्या काही दिवसापासून पाण्यामध्ये उभं आहे, सडतं आहे। त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या या शेतामध्ये पाणी असल्यामुळं सडतंय। परिणामी उत्पन्नामध्ये घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही। यापूर्वी सुद्धा म्हणजे मागील महिन्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला होता। अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे सुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। सध्या आता सोयाबीन पीक हे काही ठिकाणी फुलारा अवस्थेत आहे, काही ठिकाणी शेंगा सुद्धा लागल्या। मात्र सोयाबीन पिकामध्ये सध्या पाणी साचल्यामुळं सोयाबीन पिकाची उत्पन्नाची घट जी आहे ती या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी उडीद मूग पिकाचं नुकसान होतंय, भाजीपाला पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय। मात्र शेतकरी जो आहे तो सध्या संकटात सापडलेला आहे। यापूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं होतं आणि आता सुद्धा या पावसाळ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान होतंय। एकीकडं शेतकरी जो आहे तो संकटात आहे, मात्र सरकार जे आहे ते शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करत नाही। फक्त पंचनामे करण्याचा फास जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।